दर्शक हो, सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय। मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक अतिशय निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलेली आहे आणि असं असताना एकंदरीत विविध उमेदवार आपापल्या प्रभागामध्ये प्रचाराला लागलेले आहेत आणि आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 10 मध्ये। या प्रभागामध्ये खरं तर प्रवीण खवतोडे उर्फ चंकी मेंबर ज्यांची ओळख आहे त्यांचं नाव खरं तर जास्त चर्चेत आहे आणि एकंदरीत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। एकंदरीत या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जाताना काय त्यांना आव्हान वाटतंय का आणि एकंदरीत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। चला तर मग त्यांच्याशी सविस्तर संवाद साधूयात। आपण प्रभाग क्रमांक 10 मधून उभे आहात आणि प्रभाग क्रमांक 3 मधून आपल्या आई उभे आहात, याकडे कशा पद्धतीने बघताय? दोन्ही प्रभागातील लोकांच्या मागणीनुसारच आम्ही दोन्ही ठिकाणून उभं राहायचा निर्णय घेतलेला आहे। प्रभाग 10 मधून माझी स्वतःची उमेदवारी आहे व प्रभाग 3 मधून आईची उमेदवारी आहे। याच्या मागचं कारण म्हणजे की त्या भागातील केलेला विकास, सातत्य आणि जनसंपर्क, नागरिकांच्या वैयक्तिक अडचणींना आम्ही सहकार्य करत आलेलो आहे। त्यामुळं तेथील प्रभागातील लोकांच्या मागणीनुसारच आम्ही दोन्ही ठिकाणी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे। नगरसेवक म्हणून मी असताना प्रामुख्याने म्हणजे ज्या भागातील गेली कित्येक वर्ष तेथील रस्त्यांचा, गटरीचा, स्वच्छतेचा किंवा त्या भागातील लोकांची काही समाज मंदिरांचा विषय होता, पाण्याचा विषय होता, तर मी निवडून आल्यानंतर तिथल्या पाईपलाईन सुरुवातीला दुरुस्त करून गेल्या, पाणी पुरवठा सुरळीत केला, नंतर गटरी केल्या, चांगल्या पद्धतीच्या गटरी केल्या, प्रत्येकांच्या घरापर्यंत रस्ते केले। तसेच दलित वस्ती योजनेतून साठेनगर, भीमनगरसाठी 1,45,00,000ची 6 लाख लिटर क्षमतेची टाकी उभा केली। परत त्या भागासाठी स्त्री असतील पुरुषांसाठी 2 मजली शौचालय प्रथमच मंगळवेढ्यात मी माझ्या या कामाच्या माध्यमातून उभा केली। परत कुंभार तलाव सुशोभीकरण असेल, अशी अनेक कामे मी माझ्या कारकिर्दीत मार्गी लावलेली आहे। तर आपली मंगळवेढा संतभूमी म्हणून ओळखली जाते आणि असं असताना कुठेतरी नागरिकांमधून चर्चा असते की कुठेतरी स्वच्छतेचा प्रश्न आहे। एकंदरीत तसं असताना देखील पूर्वीचा मंगळवेढा आणि आजचा मंगळवेढा थोडंसं फरक जाणवतोच आम्हाला। तर स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही तुमच्या भागामध्ये किंवा कशा पद्धतीने काम केलं? याची सुरुवात 2014ला ज्यावेळी शहर हागणदारी मुक्त करण्याच्या जो संकल्पना या देशात राज्यात चालू झाली, त्या अनुषंगाने आम्ही 2014ला येथील तत्कालीन मुख्याधिकारी असतील लोकरे साहेब, मी व अजित जगताप आमचे पक्षनेते व इतर नगरचे सर्वांनी मिळून आम्ही पहिल्यांदा शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले व ते 3 महिन्यातच शहर हे आम्ही हागणदारी मुक्त केले। त्यात आम्ही काय केलं की ज्या लोकांना म्हणजे शासनाकडून शौचालय मंजूर करून द्यायचे ते आम्ही तातडीने म्हणजे 15 दिवसात त्याचं अनुदान मंजूर करून देऊन त्यांना घरात शौचालय बांधण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं। त्यामुळं मंगळवेढा शहर हे प्रथम हागणदारी मुक्त झालं। त्यानंतर मी स्वतःच मागच्या टर्ममध्ये 3 वेळेला आरोग्य सभापती होतो, त्यामुळे माझं स्वच्छतेवरचं भरपूर लक्ष होतं आणि स्वच्छता कर्मचारी सगळे माझ्या अत्यंत जवळचेच आहेत। त्यामुळं त्याचं योग्य नियोजन असायचं, प्रत्येक वार्ड वाईज, गल्ली वाईज आणि ती टीम नेमलेल्या असायच्या, त्याचे व्हॉट्सअप ग्रुप असायचा, कुठं काय अडचण आहे ती सॉल्व केली, नागरिकही तिथं तक्रार करायची त्या ग्रुपवर आणि ती सॉल्व केलेल्यानंतर आपण त्याचे फोटोही त्याच्यावर अपलोड करायचो। त्यामुळे एक कनेक्टिव्हिटी असायची नागरिकात आमच्यात। आता सध्यालाही कुठंही स्वच्छतेचा प्रश्न असला किंवा एखादं मांजर मरून पडलं, कुत्रं मरून पडलं, अजूनही नागरिक हे आम्हाला फोन करतात की इथे असं झालेलं आहे, तर त्या अडचणी आम्ही एका तासाच्या आत दूर करतोय। खरं तर नगरसेवक म्हणून याआधी तुमचे वडील, नंतर आई आणि आता तुम्ही पुन्हा निवडणुकीत उभे आहात,
त्यामुळे या भागातील काही जणांना असं वाटू शकतं की ते कुठेतरी घराणेशाहीकडे आहे का, समाज लोकांमधून अशी चर्चा होऊ शकते. तर त्याकडे तुम्ही कसं बघताय? काय घराणेशाही नाही, ही जबाबदारीची परंपरा आहे. माझ्या वडिलांनी 25 वर्ष लोकांची सेवा केली, आईनी 5 वर्ष केली, त्याच्यानंतर मी 2 टर्म केली. मग हे काम करत असताना लोकांचा जो विश्वास संपादन केलेला आहे, त्यामुळे या दोन्ही ठिकाणी आम्हाला लोकांनी आग्रह धरला. त्यामुळं आम्ही दोन्ही ठिकाणी उमेदवारी आम्हाला मिळाली लोकांच्या आग्रहस्तव. त्यामुळे यात घराणेशाहीचा काय हा विषय येत नाही. तुम्हाला काम केल्यानंतर, तुमचा उद्देश प्रामाणिक असल्यानंतर, तुम्ही लोकांबरोबर म्हणजे ठामपणे उभे असल्यानंतर यात काय म्हणजे गैर नाही. चालू निवडणुकीला तुम्ही कशा पद्धतीने सामोरे जाल किंवा किती आव्हानात्मक वाटते, सकारात्मक प्रतिसाद भेटेल असं वाटतं? आता 85 पासून ही आमची 8वी टर्म आहे निवडणूक लढवायची. प्रत्येक निवडणुकीला नवीन आव्हान असते, सर्व नवीन गोष्टी असते ती. परंतु आम्ही ज्या लोकांची कामं करतोय किंवा लोकांच्या अडीअडचणीला धावून जातोय किंवा त्यांना जी काय त्यांच्या कामासाठी जी मदत करतोय, त्यामुळं आम्हाला पुढला कोण उमेदवार आहे किंवा काय आहे याच्याची आमची नाळ ही जनतेशी जोडली गेलेली आहे. त्यामुळं आम्हाला कोणतेही आव्हान वाटत नाही. आणि आजपर्यंत लोकांनी कधी आम्हाला अशी वेळ येऊ दिलेली नाही, म्हणजे पडण्याची वेळ येऊ दिलेली नाही.